नंतरची बातमी आपण पाहूयात। बेस्ट कृती समितीने संपाची हाक दिली आहे। बेस्टला बीएमसी मध्ये समाविष्ट करून घ्यावा ही कृती समितीची प्रमुख मागणी आहे। बेस्ट कृती समितीच्या या संपामुळे बेस्ट बसेसच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। बेस्ट कृती समितीतील सदस्य असलेले बेस्ट कर्मचारी या संपावर सहभागी होणार असल्याने बेस्टच्या विद्युत पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बेस्ट कृती समितीच्या या आंदोलनात शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन आणि प्रसाद लाड यांची संघटना सहभागी होणार नाहीये। एकीकडे राजकीय घडामोडी म्हणजेच ऑपरेशन टायगर, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे काल रात्रीपासून बेस्टनं अचानकपणे संप पुकारलाय आणि या संपाचा जोरदार फटका जो आहे तो सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागतोय। साधारण 10:30 वाजलेत। कुठल्याही सरकारी किंवा शासकीय कार्यालयाची जर कार्यालयीन वेळ बघितली तर साधारण 10 वाजेपर्यंत तरी कार्यालयात पोहोचणं अपेक्षित असतं, मात्र अद्याप तो पोहोचलेलं नाहीयेत। सगळे बस स्टॉप आपण बघतोय की पूर्णपणे थांबली लोक दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला दादर सर्कलला ज्या ठिकाणी 2-3 बस स्टॉप आहेत, नेहमी गर्दी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मात्र कोणीही थांबलेलं दिसत नाहीये। या सगळ्याचा मोठा फटका जो आहे तो सामान्य मुंबईकरांना, चाकरमान्यांना सहन करायला लागतोय। काही नागरिकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात, मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर 10:30 वाजलेले आहेत, कामावर जायला उशीर ही सगळ्यात मोठी अडचण। मामा, किती वेळ झाला थांबले तुम्ही इथं? पाऊण तास झाले मला थांबून इथं। पाऊण तास? तुम्हाला जायचंय कुठं? दररोजचा प्रवास आहे? दूरदर्शनला। बरं, तुम्ही कामावर निघालेत काय? कामावर चाललो। एवढा सगळा गोंधळ सुरू आहे, तुम्हाला माहित होतं का संप आहे? आजचं माहित नव्हतं। आज संपच माहित नव्हतं? नाही नाही। बरं, एका बाजूला हे सगळं राजकीय घडामोडी दिवसभर टीव्हीवर दिसतात, हा इकडे चालला, तो तिकडे चालला, ऑपरेशन टायगर ऑल। सामान्य माणसाचं काय? संपाचं देखील कळलं नाही? संपाचं काहीच कळलं नाही त्याच्यात। सामान्य माणसाला अडचणच आहे ना। बरोबर। काही म्हणजे कुठली पूर्वकल्पना नव्हती? पूर्व काही कल्पना। म्हणजे राजकारण्यांकडे कसं बघताय हे सगळा गोंधळ सुरू आहे? राजकारणी त्यांचे काम करतात, आपल्याला तिथे हे काही नाही ना। बरोबर। आपल्याला आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, आपण जायलाच पाहिजे। तुम्ही नेहमी इथून बस पकडता, आज संप हे माहित होतं का? माहिती आहे, संप हे माहित होतं त्यांना? माहित होतं, पण आज जो गोंधळ सगळा इकडं एवढ्या बातम्या सगळ्या राजकारणावर चालतात, ऑपरेशन टायगर, याचे खासदार जाणार, त्याच्या सामान्य माणसाचा काही प्रश्न पडतो याच्यात? पहिला संपचा चुकीचा आहे, अचानक झालेला संप चुकीचा आहे। चुकीचा आहे। आज गव्हर्नमेंटने त्यावर इंटरव्ह्यू करायला पाहिजे, पण संप इटसेल्फ चुकीचा आहे। 20 मिनिटापासून थांबलोय, पोद्दार हॉस्पिटलला जायचंय। ओके, ड्युटी आहे तुमची? हां। पण संप आहे हे माहित होतं का? नाही। अचानक झालेलं संप आहे? हां। आता जे कळतंय, आता तर बसचा संप आहे, पण बेसचे इलेक्ट्रिक कर्मचारी देखील संपावर जात आहेत, तिथे देखील अडचण होईल। अचानक झालेला संपाचा फटका बसतोय? हो, नक्कीच बसतोय। सामान्य माणसाला अचानक झालेला संपाचा फटका पडतो, कारण कळलेलं नसतं आणि पुढे ड्युटीला जायचं असतं, तिथे लेट मार्क्स लागतात किंवा काय इमर्जन्सी असली तिथे पण पोहोचू शकत नाही। नेहमी याच प्रश्न, म्हणजे इथूनच प्रवास हो, करतो? लगेच वेळेवर पोहोचतो। आज भरपूर परेशानी व्हायला लागली। ओके, पण परत हाच मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं आता अचानक हा संप झालाय, संपाबद्दल माहिती होती का? अचानक हा सगळा गोंधळ सुरू? अचानक झालेले परेशानी माहीत नसताना आता काय पूर्ण आता अर्धा तास झालं मी एकाच वेळेवर बसलो। ऑनलाईन रेट कॅबचा जास्त दाखवतो। हा, ज्या कॅब